शरद मोहोळ याची पुण्यात भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळ याच्यावरती गोळ्या झाडल्या। 5 जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेत शरद मोहोळ हा गंभीर जखमी झाला होता। त्यानंतर त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालाय। दरम्यान आता या प्रकरणात एक ऑडिओ क्लिप हाती लागली असून त्यातून महत्त्वाचा पुरावा मिळाल्याचा दावा पुणे पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आलाय। मिळत असलेल्या माहितीप्रमाणे शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडणारा आरोपी मुन्ना पोळेकरच्या फोन कॉलची ही ऑडिओ क्लिप असून या ऑडिओ क्लिपमधून काही जणांची नावं समोर आलेली आहेत। त्या दिशेने आता पोलीस तपास करत आहेत। शरद मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी SC बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यावेळी पोलिसांकडून माहिती देण्यात आलेली आहे। दरम्यान या प्रकरणात नंतर अटक केलेला आरोपी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे या दोघांची मोहोळच्या हत्येपूर्वी नामदेव कानगुडे याच्यासोबत बैठक झाली होती। त्यावेळी तिथं कोण कोण हजर होतं याचा शोध घ्यायचा असल्यानं सुरुवातीला जे 6 आरोपी अटक केले होते त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली आहे। दोन्ही गटाचा युतिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सुरुवातीला जे आरोपी अटक करण्यात आले होते त्यांच्या कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणातून अनेकांची नावं समोर येण्याची देखील शक्यता आहे।